आणि आता बातमी संजय राऊतांची। राष्ट्रीय भावना आम्ही जपायच्या आणि यांनी क्रिकेटला मंजुरी द्यायची असं म्हणत राऊतांनी हा कोणता राष्ट्रवाद, आम्ही याला देशद्रोह म्हणतो अशी टीका केली आहे। तर दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान सामना होणार नाही, केंद्रीय पातळीवर स्पष्ट झालंय असं स्पष्टीकरण यावर आशिष शेलार यांनी दिलंय। राऊत भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान कुणाच्या बाजूने असणार ते आधी सांगावं अशी घडाघाती टीका नितेश राणेंनी सुद्धा राऊतांवर केली आहे। तर ते भारताच्या बाजूने असणार की पाकिस्तानच्या बाजूने बुरखा घालून असणार अशी जहरी टीका नितेश राणेंनी केली आहे। जय शहा हे जे क्रिकेटचे सूत्रधार आहे सध्या, त्यांचे वडील या देशाचे गृहमंत्री आहेत। म्हणजे राष्ट्रीय भावना फक्त आम्ही जपायच्या आणि यांच्या मुलाबाळांनी पाकिस्तान बरोबर क्रिकेटला मंजुरी द्यायची आणि भारत पाक सामने खेळवायचे, हा कोणता राष्ट्रवाद? त्याला मी देशद्रोह म्हणतो। संजय राऊत यांना माझं सांगणं आहे की आम्हाला भारत पाकिस्तान क्रिकेट याच्यावर प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकारच नाही। तुम्ही घरात जावेद मियादादला बोलून बिर्याणी खायला घातलीत, त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटच्या टुर्नामेंटबद्दल आम्हाला प्रश्न विचारणे याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही। संजय राऊत सारख्या तीनपाट माणसांनी आम्हाला सांगावं नाही, त्याला आम्ही झाकण झुला म्हणतो। आणि आम्हाला अशा चायनीज मॉडेल हिंदूंकडून आम्हाला सर्टिफिकेटची गरज नाही। आम्हाला माहिती आहे कोणाला किती लायकीत ठेवायचं, कोणावर क्रिकेट खेळल्यावर तरी पण पाकिस्तानला चड्डीत ठेवण्याचं काम आमच्याच मोदी सरकारने केलेलं आहे। म्हणून ते संजय राजाराम राऊतने आम्हाला सांगू नये आणि फक्त एवढं सांगावं, इंडिया पाकिस्तानच्या मॅचमध्ये ते इंडियाच्या बाजूने असणार की हा पाकिस्तानच्या बाजूने बुरखा घालून उभा राहणार।